हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत प्रत्येक साऊथ इंडियन नाश्त्यासोबत म्हणजेच डोसा, उत्तप्पा, इडली यासोबतच आवडीने खाली जाणारी शेंगदाण्याची चटणी. चला तर ही शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची हे आपण बघूयात. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहेत व त्याचे टरफलही काढून घेतले आहेत. त्यानंतर इथे मी 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. शेंगदाण्याची चटणी खूप जास्त तिखट नसते, त्यामुळे आपण इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालणार आहोत व त्यासोबतच हिरवी मिरची व लसूण घालणार आहोत. आता आपण यामध्ये 1/2 टेबलस्पून साखर घालून घेऊया. आता आपण पहिल्यांदा हे सर्व मिक्सरमध्ये कोरडे फिरवणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून आपण फाईन पेस्ट करून घेणार आहोत. शेंगदाण्याची चटणी थोडी पातळ असते, त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी इथे ॲड केलेलं आहे. शेंगदाण्याची चटणीला तडका देण्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून ऑइल कढईमध्ये घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी घालणार आहोत. मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये 1/2 टेबलस्पून जिरे घालणार आहोत. मोहरी व जिरे घातल्यानंतर आपण गॅस लगेच बंद करणार आहोत. आता आपण यामध्ये फ्रेश कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घातल्यानंतर लगेच आपण हा तडका शेंगदाण्याच्या चटणीवर घालणार आहोत. शेंगदाण्याच्या चटणीला अगदी कडक तडका बसलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालून घेऊया. तडका देण्याच्या आधीही मीठ ॲड केलं तरी चालेल. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपली शेंगदाणा चटणी अगदी रेडी आहे. तुम्हाला जर ही शेंगदाणा चटणी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.